गणेश भक्तांचा महापूर उसळलेला आहे। लाखो गणेश भक्त आपल्या बाप्पाला इथे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। खरं म्हणजे गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून एक महाराष्ट्रामध्ये एक उल्हासाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्साह डबल होता आणि जवळपास आता गिरगाव चौपाटीवर 12,000 नाही 8 ते 9 लाख गणेश भक्त इथे पाहतोय आपण आणि 1500 मोठ्या मूर्त्या, 6,000 छोट्या मूर्त्या आणि लाखो, आणि मुंबईमध्ये तर लाखो आहेत ना, 2.5-3 लाख 2.5-3 लाख गणपती 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपतीचे आणि अनंत चतुर्थी 10 दिवसाचे, असा उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे। आणि आज आपण पाहतोय की काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, एक उत्साह आहे आणि खऱ्या अर्थाने आज सगळे गणेश भक्त 10 दिवस या आपल्या गणरायाची पूजा, आरती आणि अतिशय भक्तिभावाने त्याची गणपतीची सेवा करून आज त्याला गणपती बाप्पाला विसर्जनाकडे घेऊन चाललेले आहेत। हे दृश्य जे आहे हे खरं म्हणजे दुर्मिळ आहे। आज लाखो गणेश भक्त आज या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेत। त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने हा गणपती उत्सव या गणरायाकडे, खरं म्हणजे तुम्ही म्हणाल काय मागितलं, तुम्हाला आधीच सांगतो गणरायाकडे मागायची आवश्यकता लागत नाही यावर्षी। आणि जिथे आम्ही जातो तिकडे एवढंच सांगतो, बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर, शेतकऱ्याला सुखी कर। यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे, चांगली पिकं येतील, शेतकरी सुखी समृद्ध होईल। आणि यावर्षी जी गेल्या 2 वर्षामध्ये देवेंद्रजी इकडे आहेत, मी आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि आज पाहतोय आपण एकीकडे विकास आहे, दुसरीकडे उद्योग आहेत, तिसरीकडे कल्याणकारी योजना आहेत आणि या योजनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जो एक उत्साह डबल झालेला आहे आमच्या बहिणींचा आणि तोही पाहायला मिळतोय। त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनंत चतुर्थीच्या पण खूप खूप शुभेच्छा।